आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारामध्ये मोठी पडझड झाल्याचं दिसतंय। सेन्सेक्स 850हून अधिक अंकांनी कोसळलेला आहे, तर निफ्टी देखील 250हून अधिक अंकांनी खाली आली आहे। तर आठवड्याचा आज पहिलाच दिवस आहे आणि या पहिल्या दिवशी शेअर बाजारामध्ये काहीशी पडझड झाल्याचं दिसून येत आहे। 850हून अधिक अंकांनी सेन्सेक्स आणि त्याचबरोबर निफ्टी 250हून अधिक अंकांनी खाली आलेली आहे। आखाती देशातील युद्धजन्य परिस्थिती असेल, त्याचबरोबर काल मोदींनी केलेलं आवाहन असेल, या सगळ्याचाच परिणाम शेअर बाजारावरती काहीशा प्रमाणात दिसून येतोय। आज पहिलाच दिवस आहे आठवड्याचा आणि आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारामध्ये मोठी पडझड झाल्याचं दिसतंय। सेन्सेक्स 850हून अधिक अंकांनी कोसळल्याचं दिसून येत आहे आणि त्याचबरोबर निफ्टी देखील खाली आलेली आहे। निफ्टी ही 250हून अधिक अंकांनी खाली आली आहे आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिक चर्चा करूयात आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळे यांच्याशी। अभिषेक, आठवड्याचा पहिलाच दिवस आहे आणि शेअर मार्केट काहीसं कोसळल्याचं दिसतंय, काय नेमकी कारण आहेत याची? नक्कीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आपल्याला मोठी घोषणा केल्याचं पाहायला मिळालं। अनेक निर्णय त्यांच्याकडनं सांगण्यात आले, तर तेव्हा एकूणच आव्हान आपल्याला म्हणावं लागेल की जे आव्हान करण्यात आलंय, दुसरीकडे जर जागतिक बाजारामधल्या परिस्थिती पाहायची तर ती पण डामाडोल आपल्याला आहे आणि त्याच अनुषंगानं सोन्याचे दर असतील किंवा मग सोन्याचे जे स्टॉक्स आहेत, ज्वेलरी स्टॉक्स आहेत, सोबतच एकूणच एव्हिएशन चे स्टॉक्स आहेत ते आपल्याला समभाग आहेत ते खाली पडताना दिसत आहेत। प्रामुख्यानं सेन्सेक्स जर पाहायचा तर जो जवळपास 800हून अधिक अंकांना कोसळलाय, तर निफ्टी देखील 250हून अधिक अंकांना खाली गेल्याचं दिसत आहे। रुपयाची देखील परिस्थिती पाहायची तर जवळपास तो 40 पैशांनी कमकुवत झाला आहे आणि एकूणच जागतिक बाजारामधली परिस्थिती आणि सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आवाहन याला एकूणच मार्केट जे आहे ते रिॲक्ट करताना दिसत आहे। एकूण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या घोषणा केलेल्या आहेत त्याचा परिणाम हा थेटपणे लगेच होणार नाही, मात्र काही दिवसात कशा पद्धतीनं हा परिणाम होतोय हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। बाजाराचं देखील लक्ष त्यावर असेल। अगदी धन्यवाद अभिषेक या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।